अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त आज 29 जानेवारी सोमवार बघा, विशेष आणि महत्त्वाचा दिवस। खरं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की आजचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे, कारण आज या नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे। बघा, चतुर्थीची जी तिथी आहे ही गणपती बाप्पांसाठी समर्पित असते। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही दारिद्र्य, नकारात्मकता आहे, ह्या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आपण जे जे उपाय करू ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। बघा, चतुर्थीचा जो दिवस आहे तो खास गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी विशेष असतो। खरं तर आज करावायचे बरेचसे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचा एक शेवटचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आज रात्री झोपण्यापूर्वी ही एक वस्तू तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही दिव्यामध्ये घातली किंवा दिव्यामध्ये अर्पण केली तर तुमची अडलेली जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल, अडलेली तुमची कामे मार्गी लागतील, तुमच्या आयुष्यामध्ये असलेली संकट जी आहेत ती संकट कुठेतरी दूर होतील आणि तुम्हाला जे जे हवं आहे ते सर्व काही मिळत जाईल। बघा, चतुर्थीच्या दिवशी ही एक वस्तू जर दिव्यात घातली तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दारिद्र्य संपत जाईल आणि जेव्हा दारिद्र्य संपेल तेव्हा प्रत्येक गोष्टीत तुम्हाला बरकत मिळत जाईल। बघा, कितीही मोठं कर्ज असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी होईल, घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील, घरामध्ये पैसा यायला लागेल आणि विशेष म्हणजे आलेला जो पैसा आहे तो टिकायला लागेल। खरं तर हा उपाय फक्त आपल्याला चतुर्थीच्याच दिवशी करायचा आहे। चतुर्थीच्या दिवशी जर हा एक उपाय केला तर नक्कीच तुमच्या असंख्य असणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा पूर्ण होतील। आता काय उपाय आहे, कुठली वस्तू आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला संकष्टीच्या दिवशी रात्री झोपताना म्हणजे झोपण्याच्या अगोदर अगदी तुम्ही 7 पासून कधी पण हा उपाय करू शकतात। प्रदोष समयानंतर रात्री 12च्या कधीही ही सेवा किंवा हा उपाय करू शकतात। यासाठी काय करायचं आहे, देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, पण लक्षात घ्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो प्रतिमा ही असली पाहिजे। आता मूर्ती फोटो नसेल तर फक्त एक सुपारी ठेवा, तिला गणपती स्वरूप समजा तरीही चालेल। एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता तुम्ही सांगाल की ताई सकाळीच दिवा लावलेला आहे, त्याच दिव्यात हा उपाय केला तर चालेल का की वेगळा दिवा लावायचा? बघा, वेगळा दिवा लावण्याची काहीही गरज नाही। जर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी दिवा प्रज्वलित केलेला असेल, तुमचा दिवा जर पेटता असेल तर त्यासाठी तुम्ही हाच दिवा घ्या। ज्यांच्याही देवघरामध्ये सायंकाळी दिवा पेटवत नसेल, प्रज्वलित करत नसेल, 1 ते 2 तासच दिवा पेटता ठेवत असेल तर त्यांनी वेगळा दिवा घ्या। ठीक आहे, दिव्यामध्ये 2 वातींची एक वात असली पाहिजे आणि शुद्ध तूप किंवा तेल असले पाहिजे। या दिव्याला तुम्हाला हळद कुंकवाची 5 बोटं लावून घ्यायची आहेत। ठीक आहे, हे सगळं करून झालं की एक उदबत्ती प्रज्वलित करायची आणि ती उदबत्ती जी आहे ती देखील देवघराच्या समोर लावून घ्यायची। गणपती बाप्पांची मूर्ती, फोटो, प्रतिमा जे काही असेल त्याला हळद कुंकू, अष्टगंध अर्पण करायचे, थोडेसे तांदूळ अर्पण करायचे। त्याचबरोबर गणपती बाप्पांचा जो जप आहे, ओम गण गणपते नमो नमः, ओम गण गणपते नमो नमः 21 वेळा जप करायचा। मन थोडंसं शांत करायचं, मनातले जे विचार असेल ते बाहेर काढून टाकायचे आणि फक्त गणपती बाप्पा आपल्या समोर आहेत, आपली सेवा ते बघत आहेत, आपण जे म्हणत आहोत ते ऐकत आहेत, असं तुम्हाला एक चित्र समोर उभं करायचं आहे। हे करून झालं की त्यानंतर आपल्याला 11 बघा मोजून 11 जे कच्चे हिरवे मूग असतात, हे 11 कच्चे मूग घ्यायचे आहेत। ठीक आहे, तुमच्या घरात असेल ते घ्या किंवा मग जिथे किराणा सामान भेटतं तिथेही तुम्हाला ते सहज मिळतील। 11 बरोबर हिरव्या मुगाचे जे दाणे असतात ते एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत। यानंतर काय करायचं तर उजवा हात घ्यायचा, आपला जो उजवा हात आहे हा उजवा हात घ्यायचा आणि याच्यावरती तुम्हाला थोडंसं चमेलीचं तेल टाकायचं आहे। आता तुमच्याकडे चमेलीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे अत्तर असेल ते अत्तर घेतले तरीही चालेल। ठीक आहे, बघा गणपती बाप्पांना चमेलीचं तेल हे अत्यंत प्रिय आहे आणि अत्तर जे आहे ते देखील त्यांना विशेष प्रिय आहे। तर तुम्हाला अत्तर घ्यायचं आहे
हिना अत्तर असेल, गुलाब, चमेली, मोगरा, जाई, जे पण अत्तर असेल ते थोडंसं स्प्रेड करायचं आहे आणि त्या अत्तराच्या वरती हे 11 हिरवे मुगाचे जे दाणे आहेत ते तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. याच्यावरती थोडंसं कुंकू घालायचं आहे. आपण जे देवपूजेमध्ये देवघरामध्ये जे कुंकू देवांना अर्पण करतो हे कुंकू थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे सर्व हिरवे जे मूग आहेत ते तुम्हाला त्या कुंकवामध्ये मिक्स करायचे आहेत. कुंकवामध्ये मिक्स करून ते तुम्हाला पूर्ण लाल करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर हे मूग जे आहेत ते त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचे. जी छोटी वाटी आपण घेतलेली आहे त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला या 2 बोटांमध्ये एक मुगाचा दाणा उचलायचा आहे. फक्त एक मुगाचा दाणा तुम्हाला उचलायचा आहे आणि तुम्हाला एक वेळा संपूर्ण गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आता गणपती अथर्व शीर्ष येत नसेल तुम्हाला किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र म्हणा. तेही येत नसेल तर गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला मंत्र येत असेल, ओम मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, हा पण मंत्र म्हटला तरीही चालेल. हा एक मंत्र किंवा एक स्तोत्र म्हणायचा आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. बाप्पांना ती इच्छा पूर्ण करण्यासाठी विनवणी करायची आहे आणि हा मुगाचा दाणा जो आहे तो तुम्हाला त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये घालायचा आहे. पुन्हा दुसरा दाणा घ्यायचा, पुन्हा सेम याच पद्धतीने स्तोत्र म्हणायचं, मंत्र म्हणायचं, इच्छित मनोकामना व्यक्त करायची आणि तो जो दाणा आहे तो त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे. असे 11चे 11 दाणे तुम्हाला स्तोत्र मंत्र म्हणत, इच्छित मनोकामना व्यक्त करत, एक एक करत सगळेचे सगळे दाणे तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत. ठीक आहे. हे मुगाचे दाणे अर्पण करून झाले की त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे जे तीळ असतात ते तीळ घालायचे आहेत. बाजूला असणारी जी उदबत्ती आहे ती उदबत्ती त्या दिव्याला ओवाळायची आहे. त्यानंतर ती उदबत्ती जी आहे ती बाजूला लावून द्यायची. यानंतर एक छोटी मातीची पंटी घ्यायची आणि एक आरतीचं ताट घ्यायचं. औक्षणाचं जे ताट असतं ते ताट घ्या आणि त्याच्यामध्ये छोटी मातीची पंटी ठेवा. यामध्ये कापराच्या वड्या प्रज्वलित करा आणि या वड्यांनी किंवा या कापरांनी तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. बघा, दिव्यालाही ओवाळायचं आहे आणि बाप्पांनाही ओवाळायचं आहे. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत तुम्हाला गणपती बाप्पांची जी पण आरती येत असेल, आता समजा तुम्हाला येते, मला येते, सुख करता दुःख करता, तर तुम्ही ती आरती म्हटला तरी चालेल. अजून जर वेगळी बाप्पांची कुठली आरती येत असेल ती म्हटला तरी चालेल. फक्त गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे. जो धूर आहे कापराचा तो संपूर्ण त्या दिव्याजवळ आणि गणपती बाप्पांजवळ घरातील 4 कोपऱ्यांना, घरातील सगळ्या सदस्यांना तुम्हाला हा धूर तुम्हाला द्यायचा आहे. इतकंच करायचं आहे. त्यानंतर हा दिवा रात्रभर पेटताच ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी जेव्हा सकाळी उठाल, तर सकाळी दिवा विझलेला असेल, तुमचं स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या तिळी असतील, पांढऱ्या तिळी, ह्या निर्माल्यात टाका किंवा एखाद्या झाडाखाली टाकून दिल्यात तरीही चालेल. मात्र त्या दिव्यामध्ये घातलेले जे मुगाचे दाणे आहेत, 11 मुगाचे दाणे, ते व्यवस्थित बाजूला काढायचे आहेत. एखादा पेपर कागद घ्यायचा, त्या कागदाला ते स्वच्छ पुसून घ्यायचे आणि ते व्यवस्थित म्हणजे त्यामध्ये शोषलेलं तेल असेल, तूप असेल ते काढायचं. ठीक आहे. कागद थोडासा फिरवायचा ज्यामुळे ते व्यवस्थित साफ होतील आणि त्यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आणि त्या कापडामध्ये तुम्हाला हे 11चे 11 मुगाचे दाणे ठेवायचे. एक चांगली घट्ट गाठ मारायची आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची. आता ही पोटली कुठे ठेवायची? समजा तुमची मुलं जर परीक्षेसाठी बाहेरगावी जात असतील, परीक्षेसाठी जर परीक्षा केंद्रावर जात असतील, तर ही न चुकता छोटीशी पोटली त्यांच्या खिशात ठेवायला सांगा. ही पोटली त्यांना भरभरीत यश देईल. जर तुमचे पती कुठल्या इंटरव्ह्यूसाठी जात असेल, नोकरीच्या कुठल्या कामासाठी जात असतील, तर त्यांना ही पोटली जी आहे ती खिशात ठेवायला सांगा. जर तुमच्या घरातल्या कुठला सदस्य एखादी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जात असेल, मुलगी पसंतीसाठी जात असेल, तर त्यावेळेस त्याच्या खिच्यामध्ये ही पोटली ठेवा. घरामध्ये बरकत नसेल, घरामध्ये पैसा येत नसेल, तर तिजोरीमध्ये ही पोटली ठेवा किंवा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला जरी ही पोटली लावून ठेवली तरी चालेल. घरामध्ये वाईट शक्तींचा, बाधांचा खूप त्रास आहे असं वाटत आहे, अशा वेळेस तुम्ही घराच्या मुख्य दरवाजाला जरी ही पोटली लावून ठेवली तरीही चालेल किंवा देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला अखंडितपणे ही मुगाची पोटली ठेवून दिली तरीही चालेल. बघा, संकष्टीच्या दिवशी असेल, मंगळवारच्या दिवशी असेल, चतुर्थीच्या दिवशी हिरव्या मुगाचे जे उपाय असतात ते विशेष असतात. गणपती बाप्पांना हिरवे मुग हे अत्यंत प्रिय असतात. इच्छाप्राप्तीसाठी असेल, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी असेल, हे उपाय जे आहेत ते अत्यंत प्रभावी ठरले जातात. ठीक आहे. मी तुम्हाला अनेक वेळा वेळोवेळी हिरव्या मुगाचे उपाय सांगते. जेव्हा तुम्ही आज चतुर्थीला हे हिरवे मूग जेव्हा तुम्ही त्या दिव्यामध्ये घालाल, अभिमंत्रित कराल आणि दुसऱ्या दिवसापासून अभिमंत्रित झालेले, सिद्ध झालेले हे मुगाचे दाणे तुम्ही त्या पोटलीमध्ये स्वतःजवळ ठेवाल, तेव्हा नक्कीच तुमचे दिवस पालटायला लागतील. गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. दारिद्र्याचा नाश होईल. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती होईल. अत्यंत साधा आणि सोपा असणारा हा उपाय आहे. आवर्जून करा. विशेष महत्त्वाचा उपाय आहे. ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप अडचणी, अडथळे आहेत, लक्ष्मी प्रसन्न नाहीये,
मुलांना यश मिळत नाहीये त्यांनी तर हा उपाय आवर्जून आणि आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.